डॉक्टर अण्णासाहेब हजारे, शिवराज महाविद्यालय गडिंग्लज. मी जो विषय शिकवतो तो म्हणजे राज्यशास्त्र, BA भाग 1, BA भाग 2 आणि BA भाग 3ला. तर आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत तो विषय आहे भारतीय राज्यघटना. या भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, त्याचा घटनात्मक विकास कसा झाला, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता बघणार आहोत. तर सर्वप्रथम राज्यघटना म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येईल की राज्यघटना म्हणजे देशाचा मूलभूत कायदा, किंवा त्याच्या पुढे जाऊन जर व्याख्या बघायची झाली तर राज्यघटना म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य आपलं सामाजिक जीवन नियंत्रित करण्याचा किंवा राज्यकारभार करण्यासाठी जो नियम तयार करतो किंवा जो संच तयार करतो त्याला राज्यघटना असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे त्या व्याख्यांचा विचार केला असता तर आपल्या लक्षात येतं की राज्यघटना म्हणजे देशाचा मूलभूत कायदा होय. आणि भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर भारताच्या संदर्भात जर राज्यघटना ही देशाचा मूलभूत ग्रंथ नाही तर हा देशाचा मूलभूत आत्मा असलेला आपल्याला दिसून येतं. तर सर्वसाधारणपणे राज्यघटनेची व्याख्या बघितल्यानंतर, राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा बघितल्यानंतर पुढचा जो आपण विचार करणार आहोत, राज्यघटनेची गरज काय. कुठलंही राष्ट्र असू दे देशातलं किंवा जगातलं कुठलंही राष्ट्र असू दे किंवा भारत असू दे, त्या राज्यघटनेची गरज का भासते. तर ह्या राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे बघितलं की देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचं नियमन कशा पद्धतीने असलं पाहिजे याचा स्पष्ट उल्लेख कोणत्याही राज्यघटनेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून जगाच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये ही राज्यघटना अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राजकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं असेल, त्याची कार्य काय असतील, त्यांचे अंग कोणती असतील, भारत, त्यानंतर नागरिक यांचे संबंध कसे असतील, केंद्र राज्य संबंध कसे असतील हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक राष्ट्राला ही राज्यघटना असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची ही राज्यघटनेच्या पाठीमागची भूमिका असलेला आपल्याला दिसून येतं. सर्वसाधारणपणे बघितलं तर राज्यघटना तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे. ही राज्यघटना तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारतीय राज्यघटना असू दे किंवा अमेरिकेची राज्यघटना असू दे, इंग्लंडची राज्यघटना असू दे किंवा ऑस्ट्रेलियाची राज्यघटना असू दे, कुठल्याही राज्यघटनेचा जर अभ्यास केला की राज्यघटना कुणी तयार करायची या बाबतीत कुठल्याही राज्यघटनेमध्ये तशा प्रकारचा उल्लेख असलेला आपल्याला दिसून येत नाही. तर राज्यघटना तयार करण्याचा अलिखित किंवा सर्वसाधारणपणे संकेत असा आहे की जे नेते किंवा जे विचारवंत आहेत त्यांनी त्या राजकीय व्यवस्थेच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा त्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर तात्कालीन परिस्थितीमध्ये देशाला मार्गदर्शन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, जे विचारवंत आहेत आणि ज्यांनी राष्ट्रासाठी आपलं कार्यकर्तृत्व किंवा बलिदान दिलेलं आहे अशा प्रकारच्या व्यक्तींना हा राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असलेला आपल्याला दिसून येतं. सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर राज्यघटना तयार करण्याचा अधिकार त्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे लोक सहभागी झाले, ज्या लोकांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं आणि ज्या लोकांच्या पाठीमागे अशा प्रकारची लोकभावना किंवा लोक मान्यता आहे अशा लोकांनी ती राज्यघटना तयार केलेली आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन असतील, थॉमस जेफरसन असतील, त्यानंतर इत्यादी जे लोक आहेत सर्वसाधारणपणे हेनरी फेयर असतील, त्या लोकांनी ती अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये तयार करण्यामध्ये आपली भूमिका निभावलेली आपल्याला दिसून येतं. हा एक त्याचं स्वरूप झालं. दुसरं स्वरूप भारताच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर राज्यघटना तयार करण्याचा अधिकार एका विशिष्ट समितीला दिला जातो. त्या समितीच्या माध्यमातून ती राज्यघटना तयार केली जात असलेली आपल्याला दिसून येतं. त्याच्या संदर्भात जर उदाहरण द्यायचं झालं तर भारताची राज्यघटना ही विशिष्ट राज्यघटनेच्या समितीमार्फत, संविधान समितीमार्फत ती तयार केली आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, राज्यघटना तयार करण्याचे दोन प्रवाह दिसून येतात. एक, त्या लोकांनी किंवा त्या नेत्यांनी किंवा त्या विचारवंतांनी त्या राष्ट्राच्या कार्यकर्तृत्वामध्ये किंवा राष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांनी योगदान केलं, स्वातंत्र्य चळवळीत योगदान केलं अशा लोकांना ती राज्यघटना तयार करण्याचा अधिकार दिला जातो. लोक त्यांच्या पाठीमागे ती राज्यघटना तयार करण्याची भावना तयार करून त्यांना ते अधिकार देतात. आणि दुसरा जो प्रवाह आहे तो म्हणजे भारतीय संदर्भात, म्हणजे राज्यघटना तयार करण्याचा अधिकार हा सर्वसाधारणपणे एका विशिष्ट संविधानिक समितीला दिलेला आपल्याला दिसून येतो आणि ती पद्धत भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर
राज्यघटना म्हणजे काय, त्यानंतर राज्यघटनेची गरज काय, त्यानंतर राज्यघटना तयार करण्याचा अधिकार कोणाला असतो, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राज्यघटनेचा उदय कधी होतो. राज्यघटनेचा उदय असा सहजासहजी कुठल्याही असं सहजासहजी होत नाही. तर सर्वसाधारणपणे एखादं राष्ट्र ज्यावेळी पारतंत्र्यातून मुक्त होतं, जेव्हा एखादं राष्ट्र विशिष्ट सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून निर्माण होतं किंवा एखादं विशिष्ट राष्ट्र अंतर्गत वादातून निर्माण होतं, त्यावेळी त्या राष्ट्राला वाटतं की आपला जो देशाचा राज्यकारभार आहे तो विशिष्ट नियमांच्या आधारित चालला जावा, विशिष्ट नियमांच्या आधारित केला जावा. अशा प्रकारची भूमिका ज्यावेळी लोकांच्या मध्ये निर्माण होते त्यावेळी खऱ्या अर्थानं राज्यघटनेची गरज भासू लागते आणि त्या गरजेतूनच प्रत्येक देशाची राज्यघटना तयार झाली आपल्याला दिसून येतं. अमेरिकेच्या बाबतीत जर विचार केला, अमेरिका सुद्धा ज्यावेळी स्वतंत्र झाली त्यावेळी सुद्धा तिथल्या लोकांना वाटलं की आपलं सुद्धा देश चालवण्यासाठी एक विशिष्ट नियमावली असावी आणि तो नियम आपण राज्यघटनेच्या माध्यमातून अमेरिकेने स्वीकारला. तशाच प्रकारे भारतीयांनी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल भारतीय स्वातंत्र्य चळवळीतच भारतीय राज्यघटनेची ही मुळं रुजली जात असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, भारतीय राज्यघटनेचा उदय हा भारतीय स्वातंत्र्य चळवळी किंवा एखाद्या राष्ट्राच्या मुक्तीतून निर्माण झालेला आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे ही राज्यघटना जेव्हा एखादं राष्ट्र विशिष्ट गुलामगिरीतून मुक्त होतं, जेव्हा एखादं राज्य एखाद्या विशिष्ट वंश परंपरागत राज्याच्या सामाजिक क्रांतीतून रक्तहीन क्रांतीतून निर्माण होतं, त्यावेळी त्या मूलभूत गरजेतून हा राज्यघटनेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतं. ह्या अशा प्रकारे सगळ्या राज्यघटनेचा उदय विकास बघितल्यानंतर राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनेचा उदय कसा होतो, त्यानंतर राज्यघटनेची गरज काय, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात विचार करणार आहोत. तर सर्वसाधारणपणे भारतीय राज्यघटना जरी स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झाली असली तरी भारतीय राज्यघटनेची जी निर्मिती आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत होत असलेली आपल्याला दिसून येतं आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतच या भारतीय राज्यघटनेची मुळं रुजलेली आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारणपणे तो इतिहास बघत असताना पहिल्यांदा हे विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे की आपल्या भारताचा शोध कुणी लावला. आपल्या भारताचा शोध हा वास्को दी गामा यांना 1498 मध्ये लावलेला आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारचा एक प्रदेश आहे, त्या प्रदेशावर निसर्ग संपत्ती भरपूर आहे, खनिज संपत्ती भरपूर आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या ह्या एखाद्या विशिष्ट राष्ट्रामध्ये जर तुम्ही गेला तर तुमचा विकास होईल, अशा प्रकारची भूमिका वास्को दी गामा यानं इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर जे व्यापारी राष्ट्र होती त्याच्यामध्ये व्यापारी जे समाज होते त्याच्यामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील यांनी भारतामध्ये पाय ठेवण्यास सुरुवात केली आणि पहिल्यांदा व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये भारतात आलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, वास्को दी गामा यानं भारताचा शोध लावला आणि 1600 मध्ये पहिली वसाहती भारतामध्ये इंग्रजांनी निर्माण केली आपल्याला दिसून येतं. तर ईस्ट इंडिया कंपनी ही ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा भारतात आली, ती व्यापाराच्या निमित्ताने आलेली आपल्याला दिसून येतं. पण इथं व्यापार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारचा व्यापार करत असताना सुद्धा आपण जर ह्या भारतावरती जर राज्य केलं तर व्यापाराबरोबर आपल्याला राज्यकारभार सुद्धा करता येईल, अशा प्रकारची मनीषा त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांच्या डोक्यातूनच हा संपूर्ण ह्या देशाच्या व्यापाराचा राज्यकारभार सुरू झाला. त्यानंतर भारतामध्ये प्लासीची लढाई झाली आणि बक्सारची लढाई झाली. या दोन्ही लढाईमध्ये इंग्रजांचा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला आणि भारतातील मोंगल साम्राज्याचा पराजय झाल्यामुळे इथं खऱ्या अर्थानं भारतामध्ये खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनीचं जे व्यापारी स्वरूप होतं त्यांच्या हातातून जो तराजू होता तो तराजू जाऊन त्यांच्या हातामध्ये तलवार आलेली आपल्याला दिसून येतं. या प्लासीच्या लढाईत आणि या बक्सारच्या लढाईमुळे भारतामध्ये खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनीने आपलं साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली आपल्याला दिसून येतं आणि त्यांनी आपली व्यापाराच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी बंदरं स्थापन केली, आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि व्यापाराबरोबरच राज्यकारभार सुरू केलेलं आपल्याला दिसतं. हा राज्यकारभार करत असताना ह्या राज्यकारभाराचं स्वरूप, कार्य, त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या इंग्रज पार्लमेंटला किंवा इंग्रज शासनाला समजत होत्या आणि ज्यावेळी हे लक्षात आलं की हे इंग्रज ही ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापाराबरोबरच तिथं राज्यकारभार करत आहे आणि हे ज्यावेळी इंग्लंडच्या राणीला लक्षात आलं त्यावेळी त्यांनी त्या ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा एक ऍक्ट
1773ला ब्रिटिश पार्लमेंटने केलेलं आपल्याला दिसून येतं। त्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार खऱ्या अर्थानं भारतामध्ये इंग्रजांनी एक प्रशासकीय यंत्रणा उभा केली। या प्रशासकीय यंत्रणेच्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण या ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला। म्हणजेच काय, खऱ्या अर्थानं भारतामध्ये इंग्रजांचं किंवा ब्रिटिशांचं साम्राज्य जे निर्माण झालं ते रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून निर्माण झाले आपल्याला दिसून येतं। आणि त्याने आपली प्रशासकीय यंत्रणा उभा केली आणि त्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून भारतातला राज्यकारभार सुरू केला। त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम केलं। आणि हे नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी गव्हर्नर नावाचे एक पद निर्माण केलं आणि ह्या गव्हर्नरच्या माध्यमातून त्यांनी ह्या देशाचा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली आपल्याला दिसून येतं। खऱ्या अर्थानं भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली आपल्याला दिसून येतं। प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी एक जेत निर्माण झाली आणि या ज्योतीचा परिणाम असा झाला की 1857ला पहिलं शिपायांचं बंड निर्माण झालं आणि या शिपायांच्या बंडातून खऱ्या अर्थानं भारतामध्ये एक स्वातंत्र्याची ठिणगी पडलेली आपल्याला दिसून येतं। हे शिपायांचं बंड हा पहिला स्वातंत्र्य लढा म्हणून मानला होत असलेला आपल्याला दिसून येतं। भारतीय सैनिक जे ब्रिटिशांच्या लष्करामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यातून ह्या असंतोषातून, कारण त्याने काडतुसाला जी एनफिल्ड नावाची बंदूक होती त्या एनफिल्ड नावाच्या बंदुकीला जे काडतुस वापरली होती त्या काडतुसांना गायीची किंवा जनावरांची चरबी लावली जात होती। त्या जनावरांच्या चरबीतून काहीतरी हिंदू जनतेचं मन दुखावलं गेलं आणि या भावनेतून ही लढाई 1857 ची पहिली लढाई झाली। या लढाईत या शिपायांनी बंड करून आपली लढाई पुकारली अशी तर या लढाईत आपण पूर्णतः हरलेलो आहोत आणि इंग्रजांचा याच्यामध्ये विजय झाला आपल्याला दिसून येतं। आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्या राणीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून 1858ला 1857च्या लढाईनंतर 1858ला राणीचा जाहीरनामा काढला। या जाहीरनाम्याच्या माध्यमातून राणीने संपूर्ण देशाचा राज्यकारभार हा आपल्या ब्रिटिशांच्या अखत्यारीत घेतलेला आपल्याला दिसून येतं। आणि सगळं कंपनीचं जे सार्वभौमत्व आहे ते सार्वभौमत्व काढून घेऊन ब्रिटिश संसदेचं प्रत्यक्ष नियंत्रण भारतामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं। आणि याच्यामध्ये इंडिया काउन्सिलची स्थापना झालेली आपल्याला दिसते। तेच खऱ्या अर्थानं तिथून पुढे खऱ्या अर्थानं ही भारतावरती इंग्रजांचं साम्राज्य सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं। हा राणीचा जाहीरनामा म्हणजे खऱ्या अर्थानं भारतावरती इंग्रजांचं साम्राज्य निर्माण करण्याचा तो पाया असलेला आपल्याला दिसून येतं। या राणीच्या जाहीरनाम्यानंतर या राणीच्या जाहीरनाम्याने दुसरी भूमिका घेतली ते म्हणजे भारत मंत्री नावाची एक मंत्रिपदाची नियुक्ती केली आणि या भारत मंत्र्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशावरती राज्यकारभार सुरू केलेला आपल्याला दिसून येतं। राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारत मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा गव्हर्नरांच्या माध्यमातून वेगवेगळे गव्हर्नर जनरल यायचे आणि त्या वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून देशाचा राज्यकारभार भारताचा राज्यकारभार सुरू केला जात होता। या येणाऱ्या गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईटही गोष्टी घडल्या। चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून या देशामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये लॉर्ड रिपन यांनी विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली, त्यानंतर बाकीच्या लोकांनी शिक्षणाची व्यवस्था मांडली। या सगळ्या लोकांनी भारतामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न केला, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून असेल। त्या लोकांना जास्तीत जास्त राज्यकारभारामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या लोकांनी केला असला तरी काही गव्हर्नर जनरल इतके निर्दयी निघाले त्यांनी लोकांच्यावरती अन्याय अत्याचार सुद्धा सुरू केलेला आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे हा देशाचा राज्यकारभार सुरू असताना जास्तीत जास्त भारतातील लोकांना राज्यकारभारामध्ये सहभाग करून घेण्याच्या हेतूने काही देशात इंग्रजांनी काही कायदे केले। त्या कायद्याचा उल्लेख आपण भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतं। आणि तोच किंवा तेच मूलभूत कायदे इंग्रजांनी केलेले मूलभूत कायदे ही देशाची राज्यघटनेची मूलभूत मार्गदर्शिका असलेला आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये 3 कायद्याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो। एक 1909चा कायदा, दुसरा 1919चा कायदा, तिसरा जो आहे 1935चा कायदा। आणि 1935चा कायदा हाच खऱ्या अर्थानं भारताच्या राज्यघटनेचा मूलभूत आधार असलेला आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारे हे 3 कायदे इंग्रजांनी केलेले आहेत। हे 3 कायदे भारतातील असंतोषाच्या वरती उपाय म्हणून, भारतातील जी स्वातंत्र्य चळवळ आहे त्या स्वातंत्र्य चळवळीवर उपाय म्हणून, भारतातील स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता कमी करायची म्हणून हे जरी कायदे केले असले तरी
खऱ्या अर्थानं भारतामध्ये जी राज्यघटनेची चळवळ सुरू झाली त्या राज्यघटनेच्या चळवळीचा पाया या 3 कायद्यांच्या माध्यमातून प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येतं। ही इंग्रजांच्या चळवळीच्या माध्यमातून एका बाजूला ही भावना तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला भारताच्या माध्यमातून जी स्वातंत्र्य चळवळ लढली जात होती त्याच्यामध्ये पंडित नेहरू असतील, त्यानंतर गांधीजींच्या माध्यमातून चळवळ लढणारी वेगळी असणार, त्यानंतर 1885 ला जी स्थापन झाली राष्ट्रीय काँग्रेस यांच्या माध्यमातून ती वेगळी चळवळ सुरू होती। त्या वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येकाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतासाठी विशिष्ट राज्यघटना असेल अशा प्रकारची भावना ठेवली होती आणि कधी ना कधी आपण इंग्रजांच्या जाचातून इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होणार अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि त्यातूनच भारतीय राज्यघटनेची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच काय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या मनात सुद्धा भारतीय राज्यघटनेची उत्पत्ती होईल, भारतीय राज्यघटनेचं स्वरूप कशा प्रकारे असेल याची भावना ज्या त्यावेळी व्यक्त होत असलेली आपल्याला दिसून येतं। मानवेंद्र रॉय यांनी सुद्धा 1920च्या काळात यांनी सुद्धा सांगितलं होते की भारताचा जो राज्यकारभार आहे तो भारताचा राज्यकारभार इंग्रजांच्या मुक्ततेनंतर लोकांनी एका विशिष्ट राज्यघटनेच्या माध्यमातून केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली होती। त्याचबरोबर 1922 ला गांधींनी सुद्धा आपल्या साबरमती आश्रमामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलं होतं की स्वातंत्र्य ही इंग्रजांची देणगी नाही, ती अभिव्यक्ती आहे, भारतीय लोकांची ती अभिव्यक्ती आहे। त्यामुळे आपण स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारे राज्यकारभार करायचा आणि कोणती धोरण ठरवायची आणि कशा प्रकारे आपण मार्गक्रमण करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त भारतीयांना असेल, हा इंग्रजांना नसेल। त्यामुळे स्वातंत्र्य ही भारतीय लोकांची अभिव्यक्ती आहे, त्यामुळे इथून पुढचा राज्यकारभार हा भारतीय लोकच करतील आणि भारतीय लोकांच्या माध्यमातून होईल आणि अशा प्रकारची आपल्याकडे राज्यघटना असावी अशा प्रकारची भूमिका त्यामुळे मांडली होती। या सगळ्या विवंचनेतून, या सगळ्या ऊहापोहातून, या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटना सुद्धा आकार घेत असलेली आपल्याला दिसून येतं। तर सर्वसाधारणपणे एका बाजूला भारतीय लोकांची ही भूमिका आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांची भूमिका या संदर्भात जर विचार केला तर 1909 ला हा कायदा झाला। हा कायदा मोर्लो-मेंटो सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो आणि या कायद्यानुसार खऱ्या अर्थानं ही चळवळ भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा पहिला टप्पा म्हणून, भारतीय राज्यघटना निर्मितीचा पहिला टप्पा म्हणून 1909 च्या कायद्यानुसार काही अधिकार हे भारतीय जनतेला दिलेला आपल्याला दिसून येतं। या अधिकारानुसार सर्वसाधारणपणे राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी या भारतीय 1909 च्या कायद्यानं दिलेल्या आपल्याला दिसून येतं। त्या 9 च्या कायद्यानंतर दुसरा जो कायदा झाला तो म्हणजे 1919 चा कायदा आणि या 1919 च्या कायद्यानुसार हा 1919 चा कायदा मॉन्टेस्क्यू-चेम्बर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो आणि या कायद्यानुसार तात्पुरत्या संविधानाची निर्मिती केली जाईल अशा प्रकारची ग्वाही ही ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून दिलेली आपल्याला दिसून येते आणि या कायद्यानुसार भारतामध्ये द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर द्विगृह कायदेमंडळ पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जबाबदार शासन पद्धतीचा राज्यकारभार केला जावा अशा प्रकारची सूचना या कायद्यानुसार केलेल्या आपल्याला दिसून येतं। या कायद्याच्या माध्यमातून भारतातील जनतेचा जो विरोध होता तो कमी करण्याचा प्रयत्न हा ब्रिटिशांनी केलेला आपल्याला दिसून येतं। त्या कायद्याचंच पहिलं स्वरूप म्हणजे 1909 चा कायदा आणि त्याचं कायद्याचं दुसरं स्वरूप म्हणजे 1935 चा कायदा। या दोन्ही कायद्याच्या माध्यमातून हा जनक्षोभ भारतीय स्वातंत्र्याचा कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तो कमी झाला नाही, परत तो वाढतच गेला। कारण 1920 नंतर खऱ्या अर्थानं टिळकांचं युग संपलं आणि गांधींचं युग सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं। महात्मा गांधी हे परदेशातून भारतामध्ये परत आले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं टिळकांच्या नंतर सगळी स्वातंत्र्य चळवळीची सूत्र स्वतःकडे घेतली आणि त्यांनी या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जन चळवळीचं स्वरूप दिलं आणि प्रत्येक घरातला व्यक्ती हा स्वातंत्र्य लढ्याशी समरस झालेला आपल्याला स्वातंत्र्य लढ्याशी एकरूप झालेला आपल्याला दिसून येतं आणि ही किमया केलेली आपल्याला दिसते, ही महात्मा गांधींनी केलेली आपल्याला दिसून येतं। त्यानंतर त्यांनी असहकार आंदोलन, त्यानंतर मिठाचा सत्याग्रह या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनतेला एक
करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनतेची चळवळी अहिंसेच्या माध्यमातून लढायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं। आणि अशा प्रकारे एका बाजूला राष्ट्रीय काँग्रेस लढत होती, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधीची चळवळ विरोध करत होती आणि तिसऱ्या बाजूला जे जहाल गट होता तो सुद्धा इंग्रजांना विरोध करत होता। आणि ह्या सगळ्या विरोधाचा परिणाम असा झाला की शेवटी वाटलं इंग्रजांना की आपला आता इथे राहणं योग्य नाही, आपण इथून काढता पाय घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपले जे भारतीयांचं जे स्वातंत्र्य आहे ते त्यांना परत दिलं पाहिजे। त्याच कालावधीमध्ये 1935चा कायदा करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त भारतीय जनतेला त्याच्यामध्ये भारतीय राजकारणामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं। या 1935च्या कायद्यानुसार खऱ्या अर्थानं संघराज्य शासन पद्धतीचा भारतामध्ये उदय झालेला आपल्याला दिसून येतं। ही संघराज्य शासन पद्धती कशा पद्धतीची असेल, त्याचे कायदे कोणते असतील, कार्यकाल कसा असेल, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची रचना त्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसते। त्यानंतर द्विगृही कायदे मंडळ पद्धतीचा स्वीकार हा 1935च्या कायद्यानुसार झालेला आपल्याला दिसतं। ह्या अशा प्रकारे सगळ्या कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर 1909, 1919 आणि 1935च्या कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेची सुरुवात जी मूलभूत ढाचा आहे तो ढाचा ह्या इंग्रजांनी आपल्यामध्ये निर्माण केला होता या तिन्ही कायद्याच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त भारतीय जनतेला सहभाग करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अशा प्रकारे जर प्रयत्न करत असले तरी भारतीय जनता ही स्वातंत्र्यापासून कधीही हटलेली आपल्याला दिसून येत नाही। त्याने किंवा भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य अपेक्षित होतं आणि देशाचा राज्यकारभार हा भारतीय जनतेच्याच माध्यमातून चालला जावा, तो कुठल्या ब्रिटिश शासनाच्या माध्यमातून चालला जाऊ नये अशा प्रकारची भूमिका असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य चळवळ ही प्रखर तीव्रतेने लढायला सुरू केली आणि प्रत्येकाच्या घरातून या स्वातंत्र्य चळवळीची ज्योत ही लढली जाऊ लागली आणि खऱ्या अर्थानं ही भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही प्रखरतेनं इंग्रजांची भिडत होती। त्याच काळामध्ये द्वितीय महायुद्धाची सुरुवात झाली आणि द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भारत सुद्धा ही ब्रिटिशांच्या बाजूने उभा आहे अशा प्रकारची ब्रिटिशांनी भूमिका घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं महात्मा गांधी असतील, राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि बाकीचे घटक सुद्धा असतील, हे घटक तो जो निर्णय आहे ब्रिटिशांचा तो निर्णय ब्रिटिशांना भारतीयांना मानवला नाही। त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थानं भारतातून इंग्रज गेलेच पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली आणि चले जावचा नारा दिलेला आपल्याला दिसून येतं। त्या चले जावच्या नाऱ्याचं नेतृत्व केलं होतं महात्मा गांधींनी आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीनं भारतातून इंग्रजांना घालवतोपर्यंत पूर्णतः प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर त्रिमंत्री योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजना राबवल्या इंग्रजांनी, पण त्या योजनेच्या माध्यमातून ही भारतीय जनता कधीही नमली नाही, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होतं। आणि ज्यावेळी हे द्वितीय महायुद्ध संपलं, त्या द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर भारताला स्वातंत्र्य दिलं, त्रिमंत्री योजना लागू केली आणि भारतीय स्वातंत्र्य आपलं निर्माण झाले आपल्याला दिसून येतं। या भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत जर बघितलं तर 15 ऑगस्ट 1947 ला हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 14 ऑगस्ट 1947 ला एका धर्माच्या आधारावरती पाकिस्तान नावाच्या राष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे हे भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात भारतीय राज्यघटनेचं कामकाज कशा पद्धतीने सुरू झालं त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत। सर्वसाधारणपणे ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की 1935चा कायदा हा भारतीय राज्यघटनेचा मूलभूत पाया असलेला आपल्याला दिसून येतो। तो पाया इंग्रजांनीच भारतामध्ये घातलेला आपल्याला दिसून येतं। तर भारतीय राज्यघटना तयार करत असताना भारतीय राज्यघटना विशिष्ट राज्यघटनेच्या संविधान समिती मार्फतच केला जावा अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून 1946 ला ही भारतीय संविधान सभेची निवडणूक झालेली आपल्याला दिसून येतं। या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले जे मतदार होते ते प्रांतिक विधिमंडळाचे मतदार होते। त्या प्रांतिक विधिमंडळाच्या मतदाराच्या माध्यमातून या संविधान सभेच्या सदस्यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच काय, जे 292 सदस्य असतील हे 292 सदस्य हे भारतीय प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून निवडले जात असलेले आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारची निवडीमध्ये
मुस्लिम लीग सहभागी झाला होता, समाजवादी सहभागी झाला होता, वेगवेगळे कम्युनिस्ट सहभागी झाले होते. ह्या सगळ्यांनी ह्या निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून एक संविधान सभा आपली स्थापन झालेली आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये 73 जे संस्थानिकांचे सदस्य होते त्या संस्थानिकांचा सदस्यांचा सुद्धा सहभाग होता, पण त्यांनी या राज्यघटनेच्या कामकाजामध्ये आपला सहभाग नोंदवलेला नाही. त्याचबरोबर मुस्लिम लीगनं सुद्धा या संविधान सभेमध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. त्यांनी या संविधान सभेमध्ये बहिष्कार घातलेला आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची ही संविधान सभा, भारतीय राज्यघटना तयार करणारी संविधान सभा ही खऱ्या अर्थानं प्रांतिक विधिमंडळाच्या माध्यमातून ती निवडून आली आणि तिथून पुढे त्यांचा कामकाज सुरू झालेलं आपल्याला दिसतं. तर सर्वसाधारणपणे ह्या कमिटीचं कामकाज हे 9 डिसेंबर 1946 ला सेंट्रल हॉलमध्ये, दिल्लीतल्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू झालं. या पहिल्या समितीचं ज्यावेळी कामकाज सुरू झालं त्यावेळी त्या कमिटीमधले जे सदस्य निवडून आले होते, त्या सदस्यांमधून जे ज्येष्ठ व्यक्ती असेल, कारण तात्पुरतं कामकाज सुरू करायचं होतं, जे सदस्य ज्येष्ठ असतील, त्यांचा अनुभव जास्त असेल, अशा व्यक्तीची त्या कामकाजाप्रती एखादी निवड करावी अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा नावाच्या एका व्यक्तीची हंगामी अध्यक्ष म्हणून संविधान सभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे संविधान सभेचं कामकाज सुरू असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आपल्याला दिसून येतं. आणि या संविधान सभेचं कामकाज संपूर्णतः 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जे चाललं, हे 2 महिने 11 महिने 18 दिवसाचं कामकाज हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यानंतर वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर BN राव यांना कायदा सल्लागार म्हणून नेमण्यात आले. या BN राव यांनी जवळजवळ 60-70 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की भारतीय संदर्भात कुठल्याही राज्यघटनेची आयात करत असताना त्याचा भारतीय प्रारूप लक्षात घेऊन त्या सगळ्या घटनेचा सार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये BN राव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओतलेला आपल्याला दिसून येतं. जवळजवळ या राज्यघटनेचं जे कामकाज आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललेलं आपल्याला दिसून येतं. 63,000 रुपये या राज्यघटनेसाठी खर्च झालेले आपल्याला दिसून येतं. आणि ही राज्यघटनेचं जे तत्वज्ञान आहे, कुठल्याही राज्यघटनेचं एक मूलभूत तत्वज्ञान असतं आणि ते भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेला सुद्धा असेल आपल्याला दिसून येतं. या भारतीय राज्यघटनेचं मूलभूत तत्वज्ञान हे पंडित नेहरू यांनी मांडलेल्या आपल्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये दिसून येतं. त्याचं पहिलं मूलभूत तत्वज्ञान जे होतं ते म्हणजे या भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे एक भारत हे सार्वभौम राष्ट्र असेल. पहिलं तत्वज्ञान त्याच्यामध्ये दिसून येतं भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानामध्ये की भारत एक सार्वभौम राष्ट्र असेल, म्हणजे भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र असेल. या राष्ट्रावरती कोणत्याही राजकीय राष्ट्राचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण असणार नाही. म्हणजे हे राष्ट्र स्वतंत्र आपला स्वतःचा विकास करत असताना, आपलं परराष्ट्र धोरण ठरवत असताना, आपला आर्थिक व्यवहार ठरवत असताना, सामाजिक भूमिका निभावत असताना आपल्या राष्ट्रावरती कोणत्याही स्वरूपाचं बंधन कुठल्याही राष्ट्राचं असणार नाही अशा प्रकारचं सार्वभौमत्व आपलं स्वीकारलं पाहिजे. हे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान असेल आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट जी आहे, जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. पुढचं जे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान जे होतं ते भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. म्हणजेच काय, राष्ट्राला किंवा राज्याला कुठलाही धर्म नसेल, पण प्रत्येक व्यक्तीला आपला धर्माचा आचार विचार प्रचार करण्याचा अधिकार असेल अशा प्रकारचं धर्मनिरपेक्षतेचे तत्वज्ञान भारतीय राज्यघटनेनं स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे भारत हे समाजवादी राष्ट्र असेल. म्हणजे या भारतामध्ये कुठल्याही प्रकारची शोषणूक किंवा कुठल्याही प्रकारची पिळवणूक असणार नाही. समान सत्तेवर आधारित असणारं हे राष्ट्र असेल, समानतेवर आधारित असणारं हे राज्य असेल अशा प्रकारची भूमिकाही भारतीय तत्वज्ञानानं स्वीकारलेली आपल्याला, भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानानं स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रत्येकाला न्याय मिळेल, प्रत्येकाला स्वातंत्र्य उपभोगता येईल, त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल अशा प्रकारची ही
भारतीय राज्यघटनेची तत्वज्ञानाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येतं. या तत्वज्ञानाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचं जे प्रारूप तयार झालं, भारतीय राज्यघटनेचा जो ग्रंथ तयार झाला, भारतीय राज्यघटना जी तयार झाली ती राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला ती तयार झाली आणि ती भारतीय राज्यघटनेची तयार झालेली प्रारूप हे सरकारकडे सुपूर्द करण्यात आलं. ही भारतीय राज्यघटना निर्मिती करत असताना सुद्धा ज्या ज्या तरतुदी आपण केल्या, ज्या ज्या भूमिका मांडल्या, जे जे राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आपण स्वीकारलं, नागरिकांच्या भूमिका स्वीकारल्या, राज्य सरकारच्या भूमिका स्वीकारल्या, त्याच्यामध्ये काही अदृश्य प्रभाव सुद्धा भारतीय राज्यघटनेवरती पडलेले आपल्याला दिसून येतात. दृश्य प्रभावाच्या बाबतीत जर बघायला झालं तर अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे. त्यानंतर आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव हे भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेचा प्रभाव आपल्या राज्यघटनेवरती पडलेला आहे. अशा बऱ्याच राज्यघटनेचा प्रभाव आपल्याला राज्यघटनेवरती पडला असल्यामुळे तो दृश्य स्वरूपाचा प्रभाव झाला आणि त्या काही तरतुदी आपण भारतीय संदर्भात लागू होतील अशा प्रकारच्या काही तरतुदी आपण घेतलेल्या आहेत. पण अदृश्य स्वरूपात काही प्रभाव भारतीय राज्यघटनेवरती पडलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे 14 ऑगस्ट 1947 ला निर्माण झालेली पाकिस्तानची निर्मिती. कारण एका धर्माच्या आधारावरती या देशाची निर्मिती झाली आहे आणि त्या देशाच्या निर्मितीची पार्श्वभूमी ही हिंसक माध्यमातून झाली आहे, म्हणजे रक्तलांछित स्वरूपात झाली आहे. ती एक भूमिका होती. आपण एक राष्ट्र म्हणून वावरत असताना सर्व धर्म समभाव अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी याचं तत्वज्ञान हे पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये किंवा पाकिस्तानच्या काळामध्ये घडलेल्या हिंसक चळवळीमध्ये ते स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गांधीजींची हत्या. गांधीजींची हत्या जी झाली एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीने ती केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जायची गरज नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. पण ती झालेली हत्या ही भारतासाठी एक वेगळा संदेश देणारी होती आणि त्याचा प्रभाव सुद्धा भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे. त्यानंतर 1949 ला परत पाकिस्तानच्या माध्यमातून काही घुसखोरीच्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. तेलंगणामधला वाद निर्माण झाले आपल्याला दिसून येते. या सगळ्याच्या भूमिका, या सगळ्यांची दृश्य किंवा अदृश्य स्वरूपातली प्रभाव हे भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे. या सगळ्या प्रभावाच्या आधारावरती भारतीय राज्यघटना एक तयार झाली आणि तो देशाचा मूलभूत कायदा जगासाठी मार्गदर्शक असलेला आपल्याला दिसून येतं. कारण जगासाठी मार्गदर्शक त्यासाठी म्हणतो की ज्या राज्यघटनेनं भारतात माणसाला माणूस म्हणून जगण्याची क्षमता निर्माण केली, माणसाला माणूस म्हणून राहण्याची क्षमता निर्माण केली, माणसाला माणूस म्हणून व्यवसाय करण्याची क्षमता दिली, माणसाला माणूस म्हणून व्यवहार करण्याची क्षमता दिली, ही क्षमता भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारतीय राज्यघटना म्हणजे हा देशाचा मूलभूत कायदा नाही तर देशाचा आत्मा असलेला आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची भूमिका इथं मांडतो.